दुकानात जाताना एकदा शरद काकांकडे जाऊन ये ना. का ग? अरे त्यांचा गिझर बंद पडलाय, बघ तुला रिपेअर करता येतोय का? हे बघ, गिझर वगैरे रिपेअर नाही करता येणार मला. का नाही करता येणार? तू काल मिक्सर रिपेअर केलास ना, मग गिझरही जमेल की. नाही, नको. हे नको काय, मी शरद काकांना आता सांगून आले की तू नक्की येशील. ठीक आहे, मी एक काम करतो, तुझ्या समाधानासाठी मी शरद काकांकडे जातो आणि त्यांना सांगतो की मला नाही जमणार. एक मिनिट, तू आधीच का म्हणतोयस की तुला जमणार नाही? अरे तू एकदा प्रयत्न तर कर ना, सगळं व्यवस्थित होईल. तुला कळत कसं नाहीये वृंदा? अगं, गिझर रिपेअर करणं माझं काम आहे का? आम्ही ते घड्याळ आणि ते मिक्सर रिपेअर केला, याचा अर्थ असा होत नाही की मला गिझरही रिपेअर करता येईल. हे बघ, उगाच हसवेल सगळ्या लोकांसमोर, मला नाही जमणार. काही असं वगैरे होणार नाहीये प्रसाद. अरे शरद काका आणि सुधा काकू काय परके नाही आहेत. आणि समजा नाही जमलं तुला काम, तर तुला कोणीही फासावर चढवणार नाही. त्यामुळे काम जमलं की नाही हे तू आता काही ठरवू नकोस, तू फक्त प्रयत्न कर. बघ, तुला मिक्सर रिपेअर करता आला, घड्याळ रिपेअर करता आलं, मग आता समजा गिझर सुद्धा जमला ना, तर आपल्याला कन्फर्म होऊन जाईल की तुला हेही काम जमतं. आणि प्रसाद, तू काय आयुष्यभर दुकानावरच बसून राहणार आहेस का? असं काय बोलतेस वृंदा तू? अगं, दुकानावर तर घर चाललंय आपलं. हो, नाही म्हणजे मला मान्य आहे, पण तू दुकान सांभाळता सांभाळता स्वतःचं टॅलेंटही ओळख ना. हे बघ, आता सुधा काकूंचं काम होईल आणि तुलाही कॉन्फिडन्स येईल की तुला असं काम जमतं. प्रसाद, मला तुला खूप मोठं झालेलं बघायचंय. इतकं मोठं की कोणाची तुझ्यापर्यंत नजरही पोचायला नको. ठीक आहे वृंदा, पण आईला नाही चालणार, तिला राग येईल. प्रसाद, हे सगळं तू स्वतःच्या आवडीसाठी करतोयस आणि मुख्य म्हणजे आयुष्यात स्वतः काहीतरी मोठं करण्यासाठी करतोयस. हे बघ प्रसाद, तू प्रत्येक वेळी जर आईंची चिंता जास्त करणार असशील तर मग ठीक आहे, मग मी काहीच बोलणार नाही, मग तू ठरव. पण मला असं खरंच वाटतं की कधी कधी आईंनी सुद्धा तुझ्या आवडीची पर्वा केली पाहिजे. तसं नाही वृंदा, पण मला ना साध्या साध्या गोष्टींसाठी आईला दुखवायला नाही आवडत. अरे प्रसाद, तुझ्या लक्षात का नाही येते? आपण ह्या सगळ्या गोष्टी आईंना दुखवायला अजिबात नाही करत. आणि त्यातून जर त्यांना दुःख झालंच तर मग आपल्याला काही इलाज नाही. बघ वृंदा, आईला माझी खूप काळजी वाटते आणि म्हणूनच तिने अजूनही मला बाबांच्या कुठल्याच कामांमध्ये फार इन्व्हॉल्व्ह केलेलं नाहीये. चुकतोयस तू प्रसाद. अरे ह्याला प्रेम करणं नाही, पंख छाटणं म्हणतात. प्रसाद, तू प्लीज स्वतःचं टॅलेंट ओळख ना, उंच भरारी घे प्लीज. इथे शेजारी जाऊन एक छोटंसं काम करायचंय, त्याच्यासाठी तू एवढा भाव का खातोयस प्रसाद? हे बघ, त्यातून जर तुला आईंना सांगूनच जायचं असेल ना तर ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही, तू आईंना सांगून जा. पण जर आईंनी तुला तिकडे जाण्यासाठी नाही म्हटलं तर मग तुझ्या आवडीसाठी ही गोष्ट करायची हिम्मत ठेव. आहे तुझी तयारी? नाही ना? म्हणून सांगते प्रसाद, माझं ऐक, तुझ्या आवडीसाठी निदान एकदा फॉर अ चेंज ही गोष्ट कर प्लीज. प्रसाद प्लीज. ठीक आहे. खरंच? खरंच. थँक्यू सो मच. अहो, म्हणजे तुम्ही आज दुकान बंद ठेवणार आहात? मग आता नानूमल जेवायला येणार म्हणल्यानंतर दुकानात जाऊन बसू का मी? हा, तो जेवून गेल्यानंतर दुकान उघडेल. स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक उग्र वासाचा पदार्थ, कांदा नाही, आडवं 3 अक्षरी आहे. हा, लसूण. तुम्ही आणि प्रसाद ना घरीच थांबा. हा निरुद्योगी माणूस आहे ना, त्याला बसवा दुकानात. त्याऐवजी दुकानाला टाळ लावीन आणि काशी यात्रेला जाईन मी. हा चांगला होता, वा वा. प्रसाद, कुठे निघालास? मी जरा बाहेर जाऊन येतो. हा प्रसाद, अरे तुला सांगायचं विसरलो, आज दुकान बंद ठेवलंय आम्ही. हो का? बरं ठीक आहे, मी जरा पटकन जाऊन येतोच बाहेर. जरा अगं, काम आहे जरा माझं. अरे दुकान बंद आहे, तुझं बाहेर कोणाकडे काय काम आहे प्रसाद? हो आई, आहे काम, 10 मिनिटाचं काम आहे, मी पटकन जाऊन येतो. आलो. हो, बघितलं? हा मुलगा आता माझ्याशी खोटंही बोलायला लागलाय. कुठे गेला असेल हो हा? मला ना खूप काळजी वाटते हो त्याची. अगं दिवसा ढवळ्या गेलाय, कसली काळजी करते चुकीच? मी पाहिलं नाही, त्याच्या नजरेत ना वेगळेच भाव होते, काहीतरी लपवत होता तो माझ्यापासून.
त्या वृंदाने काही मनात भरवून तर दिलं नसेल ना त्याच्या. सुदेश मला सोडून गेलाय तसा तसा हाही नाही ना हो जाणार मला सोडून. अगं कुठून कुठं पोचतेस कांता तू? सांगून सवरून गेलाय चांगला. हे असं सारखं मुलांना टोकणं बरोबर नाहीये. असला विचार करत बसले ना तर एक दिवस तुलाच वेड्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. मानसोपचार तज्ञ. सायकॅट्रिस्टला मराठीत काय म्हणतात? मानसोपचार तज्ञ नाही का? मानसोपचार तज्ञ. वृंदा, हा प्रसाद गेला कुठे? मला न सांगता हा गेला कसा? अगं हा कांदा लसणाचा वास काय येतोय आई? मी सकाळपासून काहीही चिरलेलं नाहीये. कुठे ग? मला नाही येते वास. नाही आई, येतोच आहे. वृंदा, नानुमल हा माणूस माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. त्याला कांदा लसूण अजिबात चालत नाही. तुला जरासा जरी वास येत असेल ना तरी अख्ख्या घरात फिनेल टाकून पुन्हा स्वच्छ पुसून घे सगळं घर. नानुमल आणि कांदा लसूण 36चा आकडा आहे. सापडलं. काय? अक्षर सापडलं. अबे हे शब्द सापडला. आकडा 36. तेच कर आयुष्यभर काम नकोत नुसता बसलाय कर्मदरिद्री. आई, कचऱ्याच्या डब्याला वास येत असेल, मी पटकन धुवून टाकते. हा, अगं पण आज जेवायला काय आहे आम्हाला? मी बिना फोडणीची डाळ करणार आहे आणि टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर, भेंडी फ्राय आणि थोडासा पुलाव, चपात्या वगैरे त्याच्याबरोबर. आणि कशातही कांदा लसूण घालणार नाही. हा, अच्छा अच्छा अच्छा, हे असं आहे होय. हे काय मला माहीतच नव्हतं. काय? ते कांदा लसूण प्रकरण. एवढ्याशा कांद्यामुळे काय काय वांदे होतात ना. तुला सांगतो, बाहेरपर्यंत वास येतोय का हे बघून आलोच मी. हा, आलोच. हो हो, मी पण आलेच. अरे सासूबाई, काय मला खाणाखुणा करून बाहेर बोलवलं? काय सिक्रेट बोलायचं का काही? थोबाड तुझं सतत चालू असतं ना, ते बंद करायचा. असं काय करताय सासूबाई? जावयाची थोडी तरी आबरू ठेवा. हेच सांगते मी, आगाऊपणा बंद करायचा. हे जर असंच थोबाड चालू राहिलं ना तर उरली सुरली तुझी जी अब्रू आहे ना ती सुद्धा वेशीवर टांगली जाईल. लक्षात ठेव, जास्त शहाणपणा करायचा नाही. अहो पण सासूबाई, मी केलं तरी काय? काय रे, या वृंदासमोर कांदा लसूण काय चालू होतं तुझं? हे काय सारखं कुठे? पहिल्यांदाच विचारलं ना मी तिला कांदा लसूण काय आहे म्हणून. आता या घरात कांदा लसूण बोलणं सुद्धा पाप आहे का सासूबाई? आता येणाऱ्या पाहुण्यांना आहे कांदा लसूणची अलर्जी. तुम्ही कशाला एवढे पॅनिक होताय? आगाऊपणा करणं बंद कर. माझं डोकं नाही फिरवायचं. तसं जर केलंस ना तर आत्ता हाकलून देईन घरात ना. या घरात जर राहायचं असेल ना तर तुझा कान, हे डोळे आणि नाक आणि हे थोबाड उचकटलेस ना हे सुद्धा बंद ठेवायचं. जास्त वच 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 चाललं ना याद राख, तोंड कशी पडशील तू. माझा संशय खरा ठरला. कांद्याचं राजकारण. वा 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 प्रसाद, शाबास, हुशार असा तू. म्हणजे आपल्या लिंबूवाडीतला हिरा असा हिरा. आणि आपली वृंदा रत्न पारखी आहे. ह्याच्यातला हा गुण अगदी अचूक हेरलाय तिने. हा, लाखात एक बोललीस बघ मेहता तू. घ्या हा, निघतो मी. निघतो कुठे? थांब. हे घे. नाही मी पैसे नाही घेणार काका तुमच्याकडून. अरे असे कसे? काम केलं त्याचे पैसे नको? म्हणजे आता रिपेअरिंग वाला आला असता तर त्याला मला द्यायच लागले असते ना. हो अरे आणि नवीन गिझर घेतला असता तर पैसे द्यावेच लागले असते की आम्हाला. हो ताई, पण तुमच्याकडून पैसे घेणं बरोबर नाही वाटत मला. वृंदा रागवेर, मी नाही घेणार पैसे. प्रसाद, वृंदा काय सांगायचं आमचं आम्ही बघू. बक्षीस असा आणि बक्षिसा नाही बोलूचा नाही. चल. अहो काका, ठीक आहे, येतो. हा, ये. प्रसाद, एक काम कर ना, या पैशाचं वृंदासाठी एखादं छानसं गिफ्ट घेऊन जा ना. गिफ्ट? हा, हा म्हणजे तिच्या आवडीची एखादी साडी वगैरे. बेस्ट.
सरप्राईज गिफ्ट देऊन टाकली का? ही आयडिया खरंच खूप छान आहे. मी तिच्या आवडत्या रंगाची साडी तिला आणतो या पैशातून. म्हणजे की मी आता जातो ते घरी येणारे डिस्ट्रीब्युटर्स. दादा आपला प्रसाद खरंच खूप भोळा आहे नाही? म्हणून एका गोष्टीचा आश्चर्य वाटतं, कांता वहिनीसारख्या कजाकबाईच्या पोटी याचा जन्म कसा काय झाला देवास. अगं कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा ते आपल्या हातात थोडी असतं. पण वृंदासारखी हुशार बायको ते का मिळाली? त्या पोराकडे सतत कोणातरी साथ हवी असते आणि ती वृंदाच बरोबर साथ दिली की नाही बघतो. चल बाबा तुमचे पाहुणे आले. अरे अरे या 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 नानुवल या या शेटजी या. नमस्कार चौरगे साहेब. नमस्कार नमस्कार या. ही माझी बायको कांता. नमस्ते. आणि मी यांचा जावई लक्ष्मीकांत, फेमस इस्टेट एजंट. असू दे. चोरगे साहेब तुमचे भाऊ कुठे आहे? रुंदा भाऊ वृंदा. ए वृंदा बाळा ये ये. हो हो आले बाबा. अरे कशा आहे बाळा तू? बस मजेत. हे घे तुझ्यासाठी आणलाय. अरे वा. अरे मिठाई दे. या ना या बसा तुम्ही. या भाभीजी बसा. कशाला आणलं पण तुम्ही उगाच एवढं? अगं आपल्या वृंदाचं फार कौतुक आहे. मुलीसारखं मानतात त्यांना. त्याचं काय चोरगे साहेब, आम्हाला दोरी बी छोकराच ना. आम्हाला डिग्रीची जाम हौस आहे. काल तुमच्यासोबत वृंदा बेटी आला होता ना, तर आमची बायडी म्हटली की आपल्या पण अशीच बेटी पाहिजे ना. तर मी तिला म्हटला हे वृंदा आपलीच बेटी आहे, आपलाच डिग्री आहे, बरोबर ना? पण शेटजी सगळंच कौतुक आता संपू नका. अजून वृंदाच्या हातचं जेवायचंय. त्यासाठी थोडा कोटा शिल्लक ठेवा कौतुकाचा. त्याच्यासाठी वेगळा कोटा सोबत आणलाय आम्ही. घ्या पाणी घ्या. तुम्ही चहा घेणार की पन्ह बनवू? नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत ना म्हणून. आता काय पण नको, आम्हाला आता फक्त तुझ्या हातात जेवण जेवायचं बास. बर बर बर. ए तुम्ही पानं वगैरे घ्या, तोवर मी शेटजीनं दुकान दाखवून येतो. चला शेट. या भाभीजी. लक्ष्मीकांत तू जा. मी कशाला? मी थांबतो ना मदतीला. प्रसाद बाहेर गेलाय, यांना काही लागलं सवरलं तर तू हवास ना. वृंदावनी चल ना जरा, माझं काम आहे तुझ्याकडे. आत्ता? हो. अगं आता ते जेवायला येतील. बाबा सांगून गेलेत ना आपण नंतर बोलूयात प्लीज. अगं चल ना, 2च मिनिटं लागतील. ठेवते. चल. अगं प्राची असतं काय? चल. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. प्राची का रडतीयेस? तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी, बोल. चल रडणं बंद कर आधी. प्राची आपल्याकडे पाहुणे आलेत, पानं घ्यायची आहेत त्यांची. प्लीज रडू नकोस तू. बरं जाऊ, आपण ह्या विषयावर नंतर बोलू. तू आधी रडणं संपवून घे तुझं. सॉरी वृंदा. सॉरी वृंदा बहिणी. कशाबद्दल सॉरी म्हणतीयेस? नाही तू आधी म्हण. तू मला माफ केलंस, मग मी तुला सांगते. प्राची मी कशाबद्दल माफ करायचंय ते तरी सांगशील का? प्राची प्लीज पटपट बोल, टाइमपास करू नकोस ग. काय सांगायचं तुला स्पष्ट सांग ना प्लीज. तू परवा जे म्हणत होतीस ना हरीश बद्दल, मी हरीशच्या सारखी अशी मागे मागे करते, ते चुकीचं आहे. माझी चूक झाली वृंदावनी, तू मला माफ कर. हे सांगण्यासाठी तू आता मला इथे बोलवलंस? हे तिथे सुद्धा बोलू शकली असतीस ना, किंवा आपण नंतरही बोललो असतो. प्राची काय तू
अगं असं सगळ्यांच्या समोर माफी मागायची मला एम्बॅरेस होतं ग. सगळ्यांसमोर चुकीचं वागताना नाही एम्बॅरस होत तुला? अगं पण मी आता सॉरी म्हणतीये ना तुला. सॉरी वृंदा वहिनी. प्राची ठीक आहे. तुला तुझी चूक कळलीये ना, मग झालं. पण आता मला खूप काम आहेत, मी प्लीज जाऊ का? तुझ्याशी बोलून माझं मन खरंच हलकं झालं. ठीक आहे. सुरुवात करायची जेवायला. या. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. जेवणाची तयारी झाली का नाही? हो झालीच आहे बाबा, पटकन वाढते तुम्हाला. या 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 शेती अगं वृंदा, या. काय झालं आई? तू कुठे चाललीस आता आत? हो जेवणाची तयारी घेऊन येते. अगं आता आम्ही आहोत ना, आम्ही तिघी जणी आहोत, आम्ही वाढतो. नाही मी आणते पटकन. सांगितलं ना तुला, कशाला उगाच आम्ही वाढू. आज सकाळपासून स्वयंपाक घरात आहेस, दमली अशी. अगं हो वृंदा वहिनी, आता आम्ही करू ना सगळं. बस त्यांच्याबरोबर गप्पा मारत जा. चोरगे साहेब, दुकान लई छोटा आहे ना, ते मोठा व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. हो हो हो, नाही वाढवायचं माझ्या मनात खूप आहे. आता तुमच्या सारख्यांची साथ मिळाली तर वाढवूयात की. कशा चोरगे साहेब, ते समजा ना तुमच्या भाऊच्या जेवणावरती अवलंबून आहे. कसं आहे, आपण दिल ती खाणारे माणूस आहे. आमच्या पोटात गेला की दिल आपसुक तमा राहून जाईल. त्याची काळजीच करू नका तुम्ही. आमच्या वृंदानी सकाळपासून स्वतः स्वयंपाक केलाय. हो. ठीक आहे, प्रसाद आला बघा. ये रे ये. अरे ये डिकरा ये, तुलाही भाग्यवान छे. तुला अशी बायडी मिळाली लाखात एक. बरं आता झाली की नाही तयारी? लवकर जेवण वाढा, पोटात कावळे ओरडायला लागत आमच्या. कांता अगं झाली का नाही तयारी? आले आले. बस रे बस प्रसाद. वा. सावकाश जेवायचं बरं का. आणलं, सुरुवात करायची जेवायला. या. अरे यार डुंगळी छे. डुंगळी? अरे डुंगळी बोले तो कांदा, कांदाची यार. डाळीमध्ये लसणचा तडका पण दिलेला आहे. लसणाचा तडका? यात कांदा आहे.